एवढ्या रात्री कोण आलं असेल? तुम्ही? सगळं ठीक आहे ना घरात? सगळं जर का ठीक असतं तर रात्रीच्या ह्या वेळी इथे मी तुझ्या जगन्नाथच्या दारात उभी असते का? तुझं आणि सारंगचं जे काय चाललंय ना ते नक्कीच ठीक नाहीये. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? कोणी घरात? कोणी नाही. बरं झालं. मला जरा तुझ्याशी एकांतातच बोलायचं होतं. बोला. लाज नाही का ग वाटत तुला? काय चाललंय काय तुझं? मुद्दाम करतेस हे सगळं मला त्रास द्यायला? ओवीला तूच फूस लावलीयस ना? तूच नाव लिहिलंयस ना तिचं या कार्यक्रमात गाण्याच्या? तुला काय वाटलं मला कळत नाहीये? मला सगळं कळतंय. तू आणि सारंगने दोन्ही मुलांचा वाढदिवस खूप थाटामाटात केलात, हो ना? आणि आता हे गाण्याचा कार्यक्रम, हे सगळं तुझं कशासाठी चाललंय हे चांगलंच ठाऊक आहे मला. सारंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं ना तुला सतत. एक मिनिट, हे सगळं मी केलेलं नाहीये. त्या कार्यक्रमात गाणं गायची ओवी आणि अबीरची इच्छा होती. बास हा? हे असं मुलांना पुढे करून त्यांच्या आडून खेळणं बंद कर. बास कर आता, खूप झालं तुझं. तुम्हाला हे मुलांवर ढकलणं असं वाटत असेल, पण मी याला मुलांच्या इच्छा पूर्ण करणं असं म्हणेन. तुमचं प्रेम असो वा नसो, पण माझं खूप प्रेम आहे ओवीच्या गाण्यावर. आणि तिला ही संधी मिळावी यात माझा काय स्वार्थ आहे? तुझं काहीच स्वार्थ नाहीये. या आधी सुद्धा मी तुला बजावलं होतं, सारंगच्या आयुष्यात यायचं नाही, त्याच्या आजूबाजूला सुद्धा अजिबात फिरकायचं नाही. पण तू माझं ऐकलंस? माझा शब्द राखलास नाही ना? आता ओवीच्या निमित्ताने तू त्याच्या पुढे मागे करतेस, त्याच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करतेस. मी शेवटचं बजावते तुला. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता माझं ऐक. उद्याचा कार्यक्रम रद्द कर. ओवी बरोबर स्टेजवर जायचं नाही, दोघींनी एकत्र कार्यक्रम करायचा नाही. तुला एकटीला गायचे तर गा, माझं काहीच म्हणणं नाही. मला काहीही फरक पडत नाही. अजिबात शक्य नाहीये ते. मुळात तिथे मी नाही, ओवीच गाणार आहे. कार्यक्रमाची सगळी बोलणी झाली आहे. आत्ता कार्यक्रम नाही कॅन्सल करू शकत. आत्ता कॅन्सल केला ना तर प्रेक्षकांची आणि आयोजकांची फसवणूक होईल. फसवणूक? कसली फसवणूक? कुठले आयोजक? काय बोलतेस तू? आणि हा कार्यक्रम एवढा महत्वाचा सुद्धा नाहीये. ठीक आहे, तुझं तुझ्या आयोजकांचं आर्थिक नुकसान होणार आहे का? हवे तेवढे पैसे मी तुझ्या तोंडावर फेकायला तयार आहे. कर, तुझ्या आयोजकांना फोन कर आणि त्यांना सांग उद्याचा कार्यक्रम रद्द करायचा. सांग त्यांना, कर फोन.